तर नमस्कार मित्रांनो, कोकणातील रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले। तर आज मी तुमका पिकलेल्या हापूस आंब्यापासून कँडी कशी बनवतात ती दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी पिकलेले चांगले हापूस आंबे घेतले। आता हे मी कापून घेते। हे बघा, पहिले आपण हे आंबे चांगले धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि मग हे कापून घ्यायचे। जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुम्ही कापू शकतात। जर तुमका तसे जमत नसतील तर तुम्ही पहिली आंब्याची वरची साल काढायची पूर्ण अशी, आंबो न कापता, आणि मग आंब्याचे असे उभे लांबट असे फोड्या करून घ्यायचे। मी होय बघा आधी आंबो कापले आणि असं सुरीत मध्येच आंबो कापून घेतले आणि मग हे सुरीन असे कापून घ्यायचे। काय आंबो दिसता बघा, तोंडात पाणीच सुटला। हे आंब्याचे फोडे करताना एकदम जाड पण करायची नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम साइज मध्ये हे आंब्याचे फोड्या करून घ्यायचे। आता मी अशा प्रकारे सगळ्या आंब्याचे फोड्या करून घेते। होय बघा, मी सगळे आंब्याचे असे लांबट असे फोड्या करून घेतले। आता आपण एका बाजूक पाणी उकळत ठेवूया। ह्या पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आणि मग हे फोड्या ह्या पाण्यात टाकून घ्यायचे। आता हे फोडा चांगले 5 मिनिटं ह्या पाण्यात उकळवून घेऊया। लक्षात ठेवा, हे फोडी उकळताना एकदा ढवळून घ्यायचे। जर सारखं ढवळत राहिलात तर हे फोड्या आपले कुस्करतले, म्हणून मी एकदाच ढवळून घेते आणि 5 मिनिटं झाल्यावर हे फोड्या काढून घेते। आणि हे फोड्या जास्त वेळ पण उकडून घ्यायचे नाही। जर हे फोड्या जास्त वेळ उकडून घेतलात तर हे फोड्या तुटतले आणि ह्याच्यातलं रस सगळं निघून जातलो। त्यामुळे हे 5 मिनिटं उकळून घ्यायचे। होय बघा, 5 मिनिटं झाली आहेत। आता हे मी फोड्या सगळे काढून घेते। हे बघ, हे फोड्या काढताना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असत ता निघून जाईल। आता ह्या जा उरलेला पाणी आहे ना, त्याच्यात तुम्ही साखर टाकून सरबत म्हणून पण पिऊ शकतास। होय बघा, मी सगळे फोड्या एका चाळणीत काढून घेतले। हे बघा, खाली पाणी येईल। हे फोड्या साखरेच्या पाकात टाकताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे मी तोंडानच सांगते आता तुमका। हे फोड्या आता एका पातेल्यात ओतून ह्याच्यात तुम्ही 1 कप साखर टाका आणि ह्या 1 दिवस मुरत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे गाळत ठेवायचे पूर्ण, आणि नंतर हे आपण सुकत घालायचे। होय बघा, मी एक कागद घेतलंय, त्याका मी आता तूप लावून घेते, म्हणजे आपले फोड्या हे कागदाक चिकटणार नाही। आता हे तूप सगळ्या कागदाक पुरा मी लावून घेते। होय बघा, सगळं तूप मी कागदाक लावून घेतलंय। आता मी हे एक एक करून फोड्या सुकत घालते। लक्षात ठेवा, हे फोड्या सुकत घालताना एकदम जवळ जवळ घालायचे नाही, लांब लांब असे घालायचे। हे बघा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे, नाहीतर ते सुकणार नाही आणि ते काळे पडतले। आणि ही आंबा कँडी करताना हे का कडकडीत उन्हातच सुकवायची, नाही तर ही कँडी काळी पडतली। हे बघा, सगळे फोड्या मी असे घालून घेतले। हे बघा बघा, एकदम जवळ जवळ पण घातले नाही। आता हे फोड्या बघा, मी 2 ते 3 दिवस चांगले सुकून घेतलंय। एकदम जास्त पण सुकवायचे नाही, नाहीतर हे कडक होतले। जशी आपण हिरव्या आंब्याची कँडी करतो ना, तशी पिके आंब्याची पण कँडी करायची। हे बघा, आता हे मी फोड्या सगळे एका भांड्यात काढून घेते। जर तुम्ही अशी कँडी बनवून ठेवलात तर तुम्ही जेव्हा आंब्याचं सीझन संपता तेव्हा तुम्ही मस्त अशी पिकलेल्या हापूस आंब्याची कँडी खाऊ शकता। होय बघा, अजिबात ह्याच्यात पाणी राहिलं नाही, एकदम सुकी सुकी झाली आहे। आता हे सगळे फोड्या मी काढून घेतले। हे बघा, आता हे खराब होऊ नये म्हणून मी ह्याच्यात आता पिठी साखर टाकून घेतले। तर ह्याच्यात मी पिठी साखर टाकून घेतलंय
आता हे चांगले मिक्स करून घेऊया. ही बघा किती मस्त दिसतं बघा, आणि खाऊ पण ही मस्तच लागतं. जर तुमच्याकडे भरपूर आंबे असतील पिकलेले तर तुम्ही अशी पिकलेल्या हापूस आंब्याची कँडी बनवून ठेवू शकतास. आता ही कँडी कोरड्या हाताने एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा, आणि जेव्हा तुमका हवी असतात तेव्हा तुम्ही कोरड्या हातानेच काढून घ्यावा. जर हे का थोडं जरी पाण्याचा हात लागलं तर ही हापूस आंब्याची कँडी खराब होऊ शकता. तर हय बघा हापूस आंब्याची कँडी आपली तयार असा. ही बघा आता तुमका ही एक कँडी मोडून दाखवत. ही बघा सहजपणे अशी मोडली जाते. तर ही हापूस आंब्याची कँडी तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.